गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आता वाजले संध्याकाळचे 6:45 आणि आज घरी काहीतरी स्पेशल बनवणं सुरू आहे, कारण उद्या माझा बर्थडे. सो बघूया काय सुरू आहे घरी बनवणं. इथे गाईज मम्मी आणि आई बनवत आहेत. काय बनवते मम्मी? काय बनवते? हाय, काय बनवते घरी? आज बनवते छोले भटुरे. सो गाईज, आज छोले भटुरे बनवते. इथे आई पीठ मळतीये छोले भटुरेचं. हे बघा, ही आई. छोलेचं नाही. हां, सॉरी. तर भटुरेचं सुरू आहे गाईज. इथे भज्याची तयारी आणि इकडे भजे बनवायची तयारी. अजून काय आहे आज? भजे, पुरी, शिरा. शिरा पण बनवते गाईज. बघूया, झालं की भेटूया. निधिका, हां, काय ग? ज्या खालीच्या घरातून ओव्याचा डब्बा घेऊन ये. ओवा छोटा. गाईज, आपण ओवा घेऊन येऊ खालून. चला, खालून ओवा घेऊ. चला गाईज, आता आपण खाली जाऊ. आज आपण आलोय खाली. चला आता घेऊया. कुठे ठेवलंय आपण पाहू. गाईज, आपल्याला ओवा भेटलाय. चला आता वरती जाऊ. चला गाईज, आपण आता वरती जाऊ. आलोय आपण वर. चला आता ओवा देऊया. आता आपण घे ग. गाईज, तुम्ही विचार करत असाल आपली आई कुठे गेली. गाईज, आई गावाला गेली आहे. तर थोडं काम होतं का. आई आज येईल, मग आपण तिच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि इकडे कुकरची शिट्टी खूप जोरात चालू होती गाईज. तर चला थोड्या वेळात भेटूया आपण. काम झालंय इथे भज्याचं. आणि इकडे आईने काय छोले लावलेत गाईज. छोले तो भज झाले की पाहू. सो गाईज, इथे आई भजे तळायला लागली आहे. बघा, ते बॅटर सगळं झालं आणि आई भाजी तळती. या कांदा भजी खायला. गाईज, आई म्हणते कांदा भजी खायला या. गरम नाही झालंय का जास्त? मस्त बनले. सॉस पाहिजे आता. सॉस. सो गाईज, बाहेर बघा किती छान वातावरण झालंय. हे बघा काय, बघा गाईज, हे बघा पूर्ण इकडे असं ढग किती छान झालेत बघा, पिंक ब्लू. आणि इकडे गरम गरम भजे खायला सुरू आहेत गाईज. इकडे आई भजे तळती. गाईज,
इथे भजे बनलेत आणि आता आपण भजे भाऊला देऊ. कशी झाले सांगा खाऊन मंडळी. मंडळी फोनवरून घुसून नाही खाऊ शकत गाईज. या भजे खायला. गाईज आपण भाऊला भजे देऊ. घे रे. गाईज भाऊ फोन बघतोय. ते आई आई आणि मम्मी भजे खाते. आपण विचारू भजे कसे झालेत. मस्त. आई मम्मी म्हणते भजे मस्त आहे. खायला गरमागरम. आई कसे वाटतात ते भजे. गाई आई पण म्हणते भजे छान झाले. भजे खरंच छान झालेत गाई. भाऊला विचारू भजे कसे वाटत आहेत. भाऊ भजे कसे वाटत आहेत तुला. गाई भाऊ म्हणते भजे छान आहे. गरम. जसं जसं अंधार पडत सुरू आहे तसं तसं आभाळ अजून छान व्हायला लागलं. हे बघा तिकडे किती छान वाटत आहे. पिंक ब्लू. थोड्या पहिले लाईट होतं आता अजून छान वाटत आहे. बघा गाईस पूर्ण हे बघा. आणि गाईस हे आमचं पपईचं झाड. याला पपया लागल्यात. हे बघा हे बघा गाईस इथे भटुऱ्याची तयारी सुरू आहे. नाही झालेत. बघा इथे मम्मी त्याचे गोळे बनवतीये छोटे छोटे आणि आई लाटतीये. गाईज इथे झाला भटुरा. आणि गाईज इथे आम्ही थोड्या वेळा पहिले हे शेवग्याच्या झाडाचे फुलं तोडून आणले होते. हे बघा गाईज ह्याचा वास इतका छान येतोय ना. हे बघा गाईज मी वाट बघतीये आपल्या आईची. आई म्हणजे गाईज आपली सशी मावशी. ती वाट बघतीये पण ती अजून गावालाच वाटतं निघली नाही वाटतं. तिला फोन करून विचारावं लागेल आपल्याला मग येईल ती. सो बघू उद्याच्या ब्लॉगमध्येच भेटू आपण तिच्यासोबत. हो गाईज इथे छोले पण बनलेत आपण पाहू. बघा गाईस छोले पण बनले. एक उकळायची बाकी. काय करायची बाकी. एक उकळायची बाकी. उकळायचं बाकी आहे गाईस. फोडणी दिली आणि इथे भटुरे सुद्धा झाले. बघा आणि इकडे मम्मी सकाळी जे आपण झाडं आणले होते सॉरी ते फुलं ते काढतीये. हे बघा बघा गाईस वास पण मस्त. वास येतोय याचा. हे बघा भाजी पण छान लागते. मस्त लागते भाजी. हे बघा उद्या दाखव भाजी. उद्या जेव्हा गाईज आम्ही भाजी बनवू तेव्हा आपण घेऊ रेसिपी. चला थोड्या वेळात भेटू. सो गाईज इथे आमचे जेवण झालं होतं सगळ्यांचं आणि इथे आम्ही पिक्चर पाहत बसलो होतो. आणि इथे मम्मी आणि आई भांडे उचलून ठेवायची तयारी करत होत्या. सो भेटूया थोड्या वेळात. सो गाईज आता आम्ही चाललो शॉपिंग करायला डीमार्टमध्ये. सो गेलं की तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. घेतलं
सो गाईज इथे मी स्कूलमध्ये वाटायसाठी चॉकलेट घेत होते. घरी खाता येणार राहिले आता एकाचे 100 असते. अरे आपण घरचं ते घरी उरलेलं घरी घेऊन ये, मी खातो घरी. मोजले का किती? अगं 50 वाला पॅकेट राहते ना, मग 50 पण बघ बरं कितीला आहे. 90 रुपयाला एक येते. काय 90ला एक. हा मग चल ना जास्त. आणि 100 आहेत भाऊ याच्यात 200. घरी खाता येईल. पैसे का आपल्याला झाडाला लागले हा, का? लागले. हे छोटं घे, छोटं घे. हे घे. म्हणजे एक मोठे एक छोटे घेते का? तसं चालतं. अजून काय घ्यायचं? फिरायचं आहे अजून तुला? चल मग व्हिडिओ पण निघतोय. भूक लागली मला. गाईज इथे आम्ही फिरत होतो. थोडं मला अजून शॉपिंग करायची होती तर ए अशी नसती साईज. तिला इथे गाईज मी शूज बघत होते. आम्हाला खूप आवडला होता. बास्केट नाही ना का? दे इकडे ते. बरोबर आहे ते. काय? फॅन्सी नाही वाटलं. मातीचं ना व्हाईट पण चांगलं दिसतो का पाय? इथे गाईज मी सँडल बघत होते माझ्यासाठी. ही बरोबर येते ना? होय ग? पण ह्यो कलर चांगला दिसतो. कलर तो छान होता पण ती लहान वाटते जरा. तशी मोठी होई पाय घाल ना मी ते. ये पहनता है ना घर पे, किसी की भी चप्पल पहनता है. समोर आहे. इथे इथं मस्त आहे सँडल. इथेच नाही रे. हे इकडे इकडे छान आहे. बघ ना मग हो ना पुढं. अशी नाही घ्यायची. पाय बघते ती उद्या तीच घालून जाणार आहे. फ्लॅटवाली. बघ माझा भाऊ माझ्या हुशार. आत्ता मी एक छान कलर पाहिला होता रे. त्याला मागेत रे. गाईज तिथे आम्ही अजून सँडल पाहत होतो वेगवेगळ्या. चांगली नाही दिसत. ही भारी ना मग. त्याच्यावर प्राईस बघ. 289 आहे का? आहे ग. ती लगेच छोटी. इथे गाईज मला एक सँडल छोटी येत होती तर एक मोठी येत होती. पायात घालत जा ना ग. येते ना. दिल्ली रे. मग तिथून टाईट करता येते. टाईट करून बघ त्या स्टूलवर बसून. ती नाही आली. प्राईस कितीची आहे ती? 400 रुपये. इथे दीदीने कपडे आणले का? गाईज मला मम्मी विचारत होती दीदीने माझ्यासाठी कपडे आणले का. घाल 2 पायात. कमी मागू कमी आहे. हां थोडी कमी वाटली ती. अजून मोठी पाहिजे होती. जाते भाऊ नंतर घेऊ आपण एखादी चप्पल.
तिला आहे चपला सध्या गरज पण नाही तिला. इथे गाईस मी आईकवाला बूट घेतला होता. चॉकलेट घे. आमची सगळी शॉपिंग झाली होती. बास्केट इथे बास्केट मोठा. आणि आता आम्ही चाललो होतो घरी. काय नाही घ्यायचं ना अजून. इकडे 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 कमी आहे बरं. ऑनलाईन आहे. हे बंद पडलाय. चालू कर ना. बंद कर. नंतर वेज व्हाईटच घेतलं माझ्यासाठी. हां त्याच्यावर काढता येतो. डिक्की टाक. गाईज आम्ही चाललो होतो घरी आणि तिकडून एक एरोप्लेन आलं होतं. म्हणजे असं वाटत होतं की एका जागी थांबलेत का काय. गाईज आता आलोय आम्ही घरी आणि आता एवढी झोप आली आहे. आता आम्ही झोपतो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.